महाराज रस्त्यावर भलं मोठं झाड कोसळलं। झाड अचानक रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडली नाही। पुण्यामध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने मध्यरात्री शहरात शिवाजीनगर या रस्त्यावर एक भलं मोठं झाड कोसळलं। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। झाड कापणे आणि मग ते रस्त्यावरून हटवणे असं काम सुरू आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कोणी जखमी झालं नाही, हे महत्त्वाचं। सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मुरबाड तालुक्यातील कनकवीरा या नदीला पूर आला। मुरबाड तालुक्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या नद्यांना पूर आलेला आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। हेदवली गावात कनकवीरा या नदीच्या पुराचे पाणी गावात शिरलं, त्यामुळे गावाचा संपर्क तुटला। अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत, त्यामुळे अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये नुकसान झालेलं आहे साहित्याचं। सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्याला सलग चौथा दिवस मुसळधार पावसाने झोडपलाय। अतिवृष्टी तिथं झाली आहे, त्यामुळे 54 घरांचं नुकसान झालंय। किल्ले मोरगिरी आणि हुंबरळी इथं 2 म्हशींचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। कोयनानगर नवजा या मार्गावर रस्ता खचलाय, त्यामुळे वाहतूक बंद करावी लागली आहे। कोयना हुंबरळी या रस्त्यावर दरड कोसळली आहे। महसूल प्रशासनाकडून पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। अधिकारी गावागावात जाऊन नागरिकांना भूस्खलन आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहा, सावधान रहा असं सांगतायत। आतापर्यंत पाटण तालुक्यामध्ये एकूण 50 घरांचं अंशतः नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर 2 म्हशी पशुधनांचं मयत झालेले असून त्या अनुषंगानं स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तलाठी आणि इतर सर्व प्रशासन, ग्रामविकास विभाग, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पंचनामे तयार करून त्यांना लाभ देण्याचं कामकाज केलं जातं। या माध्यमातून सर्व स्थानिक नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की पर्यटन स्थळाच्या ठिकाणी त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असताना त्या ठिकाणी विनाकारण कोणतंही काम नसताना विनाकारण प्रशासनाला कुठल्याही प्रकारे अडचण येईल असं प्रकारे वागू नये। मुसळधार पावसामुळे पुणे नाशिक महामार्गावर चाकणवाकी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। ओढ्याचं पाणी थेट महामार्गावर आलंय, रस्ता जलमय झालाय, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। अनेक वाहनं पाण्यात अडकलेली होती, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। प्रशासनानं परिस्थितीवर लक्ष ठेवलंय। पाणी ओसरेपर्यंत मार्गावरचे प्रवास टाळावेत असं सांगितलं गेलंय।